नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान हा टॉपिक आणि त्याचबरोबर विज्ञान या विषयामधला भौतिकशास्त्र हा विषय बघणार आहोत. विज्ञान या विषयातल्या भौतिकशास्त्र या विषयामध्ये साधारणपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेत विज्ञान या विषयावरती 20 ते 25 प्रश्न असतात. त्यातील भौतिकशास्त्र या विषयावरती 7 ते 8 एवढे प्रश्न विचारले जातात. या 7-8 प्रश्नांपैकी आपण आता बघणार आहोत पुढे की त्याच्यात क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यात राज्यसेवा पूर्व परीक्षेत 7-8 प्रश्न, त्याचबरोबर PSI, STI, ASO यात विज्ञान विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात. या 15 प्रश्नांपैकी भौतिकशास्त्र या विषयावरती 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. आता हे 5-6 प्रश्न की आपल्याला ज्यांची तयारी करायची आहे, तर त्यासाठी भौतिकशास्त्र विषयाची आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कोणकोणते घटक त्याच्यात येतात, भौतिकशास्त्राची सुरुवात कशी झाली, क्लासिकल फिजिक्स काय ते आपण आता थोडक्यात पाहूया. भौतिकशास्त्रालाच आपण फिजिक्स असं म्हणतो. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र. फिजिक्स हा शब्द फ्युजिस या ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक देशात याला फ्युजिस असं म्हटलं जायचं. फ्युजिस म्हणजेच निसर्ग, नेचर. निसर्गाचा अभ्यास करायचा असेल तर तो निसर्गाचा अभ्यास 2 पद्धतीने आपल्याला करता येतो. एक म्हणजे दृश्य वस्तू आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदृश्य. निसर्गाचा अभ्यास म्हणजे दृश्य गोष्टींचा अभ्यास आणि अदृश्य गोष्टींचा अभ्यास. ज्या काही दृश्य गोष्टी म्हणजे ज्या आपल्या डोळ्यांना दिसतात आणि ज्या जागा व्यापतात त्यांना आपण दृश्य वस्तू असं म्हणतो, की ज्यांना स्वतःचं वस्तुमान असतं. यात आपण वजन आणि वस्तुमान याच्यातला फरक देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. जे जागा व्यापत ते म्हणजे दृश्य वस्तू. ज्यांना वस्तुमान असतं त्यांना आपण दृश्य वस्तू असं म्हणतो. तर अदृश्य वस्तू म्हणजे की जे जागा व्यापत नाही, ज्यांना स्वतःचं वस्तुमान नसतं. यात आपण विश्वातल्या अनेक वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. तर अदृश्य वस्तू म्हणजे ज्याला आपण ऊर्जा असं म्हणता येऊ शकेल. आपण आता यात बघूया तर नेमकं भौतिकशास्त्र म्हणजे काय. तर भौतिकशास्त्र म्हणजे काय तर पदार्थ असतील की जे जागा व्यापतात, पदार्थ, वस्तू व ऊर्जा यांचा एकत्रितरित्या अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला भौतिकशास्त्र असं म्हणतात. बघा आपण पुन्हा बघूया. भौतिकशास्त्र हा विषय आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा, PSI, STI परीक्षा एवढंच नव्हे तर सरळ सेवा परीक्षा असेल, त्याचबरोबर कुठल्याही गट ड च्या परीक्षा असतील, पोलीस भरती, सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला 5 ते 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. यात आता बघा तर भौतिकशास्त्र यात फिजिक्स म्हणजे फ्युजिस या ग्रीक शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. ग्रीसमध्ये फ्युजिस याचा अर्थ नेचर म्हणजे निसर्ग असा होतो. आपल्याला निसर्गाचा अभ्यास म्हणजे 2 गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे दृश्य वस्तू आणि एक म्हणजे अदृश्य. यात दृश्य ज्या काही पदार्थ असतील त्या पदार्थ ही जागा व्यापतो, त्यांना वस्तुमान असतं. तर अदृश्य वस्तू ही जागा व्यापत नाही, की ज्यांना वस्तुमान नसतं, म्हणजेच ऊर्जा. आता नेमकं भौतिकशास्त्र म्हणजे काय
तर पदार्थ, वस्तू व ऊर्जा यांचा एकत्रितरित्या अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला भौतिकशास्त्र असं म्हटलं जातं. आता भौतिकशास्त्राला जेव्हापासून सुरुवात झाली त्याचे दोन प्रकार पडतात, दोन भागांमध्ये त्याचं डिवायडेशन केलं जातं. एक भाग म्हणजे क्लासिकल फिजिक्स आणि दुसरं म्हणजे मॉडर्न फिजिक्स. यालाच आपण परंपरागत भौतिकशास्त्र असं म्हणतो. तर याला आधुनिक भौतिकशास्त्र असं म्हटलं जातं. परंपरागत भौतिकशास्त्राची जी सुरुवात आहे ती की ज्याची सुरुवात आपण 19व्या शतकाच्या पूर्वीचे जे फिजिक्स आहे, पूर्वीचं जे भौतिकशास्त्र आहे त्याला आपण क्लासिकल फिजिक्स असं म्हणतो. तर 1900च्या नंतर ज्याचा अभ्यास केला गेला त्याला त्या भौतिकशास्त्राला मॉडर्न फिजिक्स असं म्हटलं जातं. मॉडर्न फिजिक्स असं त्याला म्हटलं जातं. 1900 पूर्वीचा म्हणजेच क्लासिकल फिजिक्सचा जो जन्मदाता आहे तो न्यूटन, की ज्याचा आपण अभ्यास नंतर करणार आहोत, सर आयझॅक न्यूटन. त्यानंतर आधुनिक भौतिकशास्त्राचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो, ज्याला आपण आधुनिक भौतिकशास्त्राचा उद्गाता असा म्हणतो, तर ते म्हणजे आइन्स्टाईन. आइन्स्टाईनला आधुनिक भौतिकशास्त्राचा उद्गाता असं म्हटलं जातं. यात आता बघा आपण परंपरागत भौतिकशास्त्रामध्ये कोणकोणते घटक मोडतात आणि आधुनिक भौतिकशास्त्रात कोणकोणते घटक मोडतात. मी सुरुवातीला तुम्हाला जे काही सांगितलं ते सांगितल्याप्रमाणे परंपरागत भौतिकशास्त्रामध्ये जे काही आपल्याला राज्यसेवेसाठी प्रश्न विचारले जातात तर 5 ते 6 प्रश्न याच्यावरती असतात. PSI STI साठी 4 ते 5 प्रश्न परंपरागत भौतिकशास्त्रावरती असतात. तर मॉडेल म्हणजे आधुनिक भौतिकशास्त्रावरती साधारणपणे 1 ते 3 प्रश्न हे राज्यसेवेत विचारले जातात, तर 1 ते 2 प्रश्न हे PSI STI साठी विचारले जातात. यात आपण आता बघूया की परंपरागत भौतिकशास्त्रात कोणकोणते घटक येतात. आणि मित्रांनो, भौतिकशास्त्र हा विषय अतिशय सोपा आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपा असलेला हा विषय की त्यात आता परंपरागत भौतिकशास्त्रामध्ये कोणकोणते घटक येतात आणि ते घटक बघितल्यानंतर तुम्हालाही वाटेल की भौतिकशास्त्र खूप सोपं आहे. बघूया आता परंपरागत भौतिकशास्त्रामध्ये येणारे घटक कोणकोणते. यात पहिला तो म्हणजे यांत्रिकी फिजिक्स. यांत्रिकी फिजिक्स मध्ये यात सुरुवातीला गतीमध्ये आपण गतीचे प्रकार, गतीचे नियम आणि त्याचबरोबर गतीच्या संकल्पना, गतीचे प्रकार, गतीचे नियम आणि गतीच्या संकल्पना या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर याच्यातला दुसरा प्रकार तो म्हणजे बल. बल म्हणजे काय, बलाचं वर्गीकरण, त्यात अजून गुरुत्व बल, विद्युत चुंबकीय बल, केंद्रकीय बल, क्षीण बल या गोष्टीचा अभ्यास आपल्याला बल या घटकात करता येऊ शकतो. त्याचबरोबर तिसरा घटक तो म्हणजे दाब, प्रेशर. याच्यात आपल्याला पास्कलचा सिद्धांत, पास्कलचे नियम, आर्किमिडीजचे तत्व या गोष्टींचा अभ्यास आपल्याला त्यात करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक म्हणजे कार्य. कार्यामध्ये कार्याचं एकक कोणकोणतं. कार्य म्हणजे काय,
या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ऊर्जा. ऊर्जेत आपल्याला गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, ऊर्जा अक्षयतेचा नियम या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. बघा, यांत्रिकीमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. यात अतिशय सोपा टॉपिक म्हणजे गती, ज्यात आपल्याला न्यूटन साहेब यांचा आपल्याला अभ्यास करता येईल. गती, बल, दाब, कार्य आणि ऊर्जा. त्याचबरोबर यानंतर दुसरा टॉपिक तो म्हणजे प्रकाश. आपल्याला प्रकाशाचा अभ्यास करायचा आहे. प्रकाश म्हणजे नेमकं काय, प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचं अपवर्तन, ध्वनी म्हणजे काय, यात दोन प्रकार पडतात. ए भाग म्हणजे प्रकाश, बी भाग म्हणजे ध्वनी. आपल्याला ध्वनी तरंग, अवतरंग, अणुतरंग, तरंगाची वैशिष्ट्ये, प्रतिध्वनी म्हणजे काय याचा अभ्यास ध्वनी या प्रकारात करायचा आहे. तर प्रकाशमध्ये, प्रकाश या टॉपिकला आपल्याला प्रकाशाचा वेग, प्रकाशाचं परावर्तन याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहिला भाग आपण पाहिला तो म्हणजे यांत्रिकी. दुसरा भाग तो म्हणजे प्रकाश. तिसरा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे उष्णता. उष्णता या घटकामध्ये उष्णतेचे एकक कोणकोणते, उष्णतेचे स्रोत कोणकोणते, उष्णतेचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे सूर्य. त्याचबरोबर उष्णता. दुसरा भाग तो म्हणजे तापमान. तापमान मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या, त्यात सेल्सिअस, त्याचबरोबर फॅरेनहाइट, केल्विन या पद्धती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पदार्थाचे अवस्थांतर, पाण्याचे असंगत आचरण या गोष्टींचा अभ्यास आपण उष्णता या घटकात करणार आहोत. त्यानंतर चौथा भाग तो म्हणजे विद्युत चुंबकीय बल. विद्युत चुंबकीय मध्ये आपण अभ्यासणार आहोत दृश्य प्रकाश कोणकोणता, अवरक्त किरण कोणकोणते, अतिनील किरण कोणते, क्ष किरण कोणते, रेडिओ लहरी, गॅमा लहरी याचा अभ्यास आपण विद्युत चुंबकीय लहरींमध्ये करणार आहोत. चौथा टॉपिक म्हणजे विद्युत चुंबकीय. पाचवा टॉपिक तो म्हणजे धारा विद्युत. धारा विद्युत मध्ये आपल्याला कुलोम, व्होल्ट, एम्पियर, ओहम या गोष्टींचा अभ्यास आपल्याला धारा विद्युत मध्ये करायचा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा, या 5 गोष्टींचा अभ्यास म्हणजे परंपरागत भौतिकशास्त्र. मित्रांनो, आपल्याला जे काही 5-6 प्रश्न विचारले जातात त्या 5-6 प्रश्नांमध्ये ह्या 5 घटकांचा समावेश होतो. म्हणजे भौतिकशास्त्र जर आपण व्यवस्थित संकल्पना समजून घेतल्या तर अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे. आणि या सोप्या टॉपिकला आपल्याला भौतिकशास्त्राचा चांगल्या पद्धतीने एक पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येऊ शकतात. यानंतर आपण बघूया ते म्हणजे आधुनिक भौतिकशास्त्र, की ज्याची सुरुवात आइन्स्टाईनने केलेली होती. आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये कोणकोणते सब्जेक्ट त्या ठिकाणी, कोणकोणते टॉपिक, कोणकोणते घटक येतात ते आपण बघूया. आधुनिक भौतिकशास्त्र. आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये सुरुवातीला ऊर्जेचे प्रकार, परंपरागत ऊर्जा कोणकोणत्या, अपरंपरागत ऊर्जा कोणत्या. त्यानंतर दुसरं म्हणजे अणुविज्ञान. यात आपण अणुबॉम्ब, त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती कशी होते, हायड्रोजन बॉम्ब या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तिसरं म्हणजे नॅनो तंत्रज्ञान. चौथा घटक तो म्हणजे अंतराळ विज्ञान. आणि 5वा घटक तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. आपण बघितलं की
क्लासिकल फिजिक्स म्हणजे परंपरागत फिजिक्स मध्ये 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला भौतिकशास्त्र हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता आपण थोडक्यात मोजमापन हा घटक बघूया. एक साधारणपणे 2 ते 3 मिनिटांमध्ये मोजमापन हा घटक आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर जे काही मूलभूत राशी कोणकोणत्या तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. तर बघूया आपण मोजमापन. मोजमापनाला सुरुवात कधी झाली आणि मोजमापन म्हणजे काय, तर मोजमापनाची एक पद्धती आहे MKS पद्धती. ही MKS पद्धती एक जिऑर्गी नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि या जिऑर्गीने 1901 मध्ये या पद्धतीचा शोध लावला, परंतु या पद्धतीचा जगाने वापर केला 1940 पासून. नेमका MKS पद्धती म्हणजे काय? M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे सेकंद. MKS म्हणजे मीटर किलोग्राम पर सेकंद असा त्याचा वापर केला जातो. 1940 ला बघा या शास्त्रज्ञाने शोध लावला 1901 ला आणि त्याचा वापर सुरू झाला 1940 पासून. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे सेकंद. यानंतर पुढची एक पद्धती ती म्हणजे CGS पद्धती. CGS म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम आणि S म्हणजे सेकंद. अनेक देशांमध्ये CGS पद्धतीचा देखील वापर त्या ठिकाणी केला जातो. तर युरोपियन देशांमध्ये ही जी पद्धती आहे ही युरोप सोडून इतर देशांमध्ये या पद्धतीचा मोजमापासाठी वापर करतात. तर इतर देशांमध्ये मात्र आपल्या युरोपियन देशांमध्ये मात्र एक वेगळी पद्धती वापरली जाते, त्याला FPS पद्धत असं म्हटलं जातं. F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड आणि त्यानंतर पाऊंड आणि S म्हणजे सेकंद. ही पद्धत युरोपमध्ये वापरली जाते. आता बघा एक फूट म्हणजे किती? एक फूट म्हणजे 30.48 सेंटीमीटर. त्याचबरोबर पाऊंड म्हणजे काय, तर एक पाऊंड म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस लहान बाळाचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस बाळाचं वजन किती तर ते पाऊंड मध्ये सांगितलं जातं. तर एक पाऊंड म्हणजे 0.454 ग्रॅम. 0.54 ग्रॅम असं त्या ठिकाणी एक पाऊंडचा अर्थ होतो. या सगळ्या पद्धतींनंतर आपण सुरुवातीला बघितली ते म्हणजे MKS पद्धत, त्यानंतर बघितली CGS पद्धत, त्यानंतर फूट पाऊंड सेकंद पद्धत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची पद्धत की ती संपूर्ण जगाने स्वीकारली. 1960 मध्ये तिचा स्वीकार करण्यात आला आणि ती पद्धती म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम. आणि या इंटरनॅशनल सिस्टीमची सुरुवात 1960 पासून झाली. या पद्धतीला सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल म्हणजे SI पद्धती असं देखील म्हटलं जातं. या SI पद्धतीमध्ये SI पद्धतीचं भौतिक राशींचं मापन जे ते 3 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे मूलभूत एकक, दुसरं म्हणजे पूरक एकक आणि तिसरं म्हणजे साधित एकक. यात आपण बघूया मूलभूत एकक एकूण 7 आहेत, पूरक एकक 2 आहेत आणि साधित एकक अनंत आहेत. हे एककांचा अभ्यास, गतीचा अभ्यास, बलचा अभ्यास, दाबचा अभ्यास, त्याच्यासाठी कोणकोणती एककं वापरली जातात याचा अभ्यास आपण पुढील लेक्चरला पाहूया. लेक्चर आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. धन्यवाद.